प्रथम भेटी नमस्कार करावा. नमस्कार रूप मंगल असं म्हणत असतात. नमस्काराचे प्रकार आहेत. अलीकडे भारतीय संस्कृती कमी पडत चालली. पाश्चिमात्य संस्कृती यायला लागली. सगळे ज्ञानी लोक आहे ना, राजकारणी, काय तुमचे आणखी असलेले प्रतिष्ठित लोक, ते हात जोडून नमस्कार करीत नाही. मग कसा नमस्कार करतात? असा त्यांना हात जोडून नमस्कार करायची काय वाटते? लाज वाटते. आता लाज, हात जोडून नमस्कार करायची जर लाज वाटते म्हणजे दंडवत घालतील का? मग ते कारण की अलीकडे प्रथा रूढ होत चालली आहे. ते कोणती प्रथा? हाताला हात घ्यायचा, असा त्याला दाबायचा, असा त्याला विचारलं इतका दाबतो कशाला? मला पळून गेलं तर जाऊ द्या. ही पद्धत कोणाची आहे? आपली भारतीय संस्कृती पद्धत आहे. मस्तक आहे पायावरी, खाली मान घालायचे, असे दोन्ही हात काय करायचे आणि त्याच्यावर आपले मान. एवढ्यावर काम भागत नाही. मग पुन्हा काय करायचं? त्यांच्या चरणावरती आपलं डोकं काय करायचं? मस्तक आहे. तिथे नमनाचे प्रकार म्हणतात ना. 17व्या अध्यायामध्ये याचा विचार. एक आशीर्वादात्मक मंगल, त्याच्यामध्ये आशीर्वादात्मक मंगल आहे बरं का. आणि एक वस्तुनिर्देश रूप मंगल. वस्तुनिर्देश रूप मंगल म्हणजे कोणतं मंगल? विचारसागरात म्हणून आता काय जरूरत आहे? वस्तुनिर्देश रूप मंगल म्हणजे हे बा, वस्तू म्हणजे परमात्मा. तो परमात्म्याचं स्वरूप वर्णन करणे याला म्हणतात वस्तू निर्देश रूप. सत्य ज्ञान आनंद, आनंद अद्वय नित्य निर्वाण आहे काय? असं आहे ब्रह्माचं सगुण रूपाने आणि निर्गुण रूपाने वर्णन करणे याला म्हणतात वस्तू निर्देश रूप मंगल. पुढे कोणतं राहिलं? मग आशीर्वाद मंगल कशाला म्हणतात? त्यांच्या आशीर्वादाशिवाय कार्य हे पूर्ण होत, त्याला आशीर्वादात्मक मंगल. आता इथे सगळा कोणत्याही कार्याकरता संतांच्या कृपेची आवश्यकता असते. तुमची येताशी जा आणि आशीर्वाद द्यावा. मग कशा करतात? नवविधा काय द्यावे माझ्या हाती. फायदा काय त्याच्यापासून? लाभ काय? तो काय म्हणे? तुमच्या पायाच्या तरे न खरे. याला आशीर्वादात्मक मंगल म्हणतात. आशीर्वादाचे प्रकार आपल्यापेक्षा ज्येष्ठ पुरुषाचे, वयाने, आहे का नाही, ज्ञानाने, नाही का, सामर्थ्याने, त्याला आपलं हे आशीर्वादात्मक मंगल असते. वयाने असला मनुष्य, जरी तो शिकलेला नसेल, आंधळा असेल, पांगळा असेल, कोणत्याही जातीचा असेल, पण आपल्यापेक्षा वयाने काय, तरी त्याच्या आशीर्वादाची आपल्याला काय गरज आहे का? आम्हाला तो शिकलेला नाही की सही करायची झाली तर मला डाव्या अंगठाच दाखवतो. म्हणून त्याच्या आशीर्वादाची काय गरज आहे? मग आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे काय आहे का नाही? एखादा मुलगा शिकून आलेला असं बापापेक्षा अधिक कर्तृत्ववान निघतो, तरी पण त्याला सुद्धा आपल्या आईवडिलाच्या आशीर्वादाची काय गरज आहे. ते महात्मा गांधी होते ना. महात्मा गांधी म्हणजे जगातला पुरुष. कोणता पुरुष? भारतातला का? पण तो सुद्धा आपल्या आईला
काय मागत होता? आशीर्वाद. सगळ्या नोटावर कोणाचे फोटो असते? 10 रुपयाचे नोट आहे तरी त्याच्यावर फोटो कोणाचा आहे? आणि 500ची असली तरी तर 2000ची हरपली नोट फोटो कोणाचा होता? किती वर्ष झाले? 1947 वारले तरी त्याच्या फोटोमध्ये काय नाही. मग कर्तृत्व आहे ना. मग असे महात्मा गांधी आईला आशीर्वाद मागत असत. त्यांना लंडनला जायचं होतं शिकण्याकरता. कोणाचा आशीर्वाद मागितला? आईचा. अरे एवढे मोठे शंकराचार्य, शंकराचार्याने सुद्धा आशीर्वाद कोणाचा मागितला? जोपर्यंत त्याने आशीर्वाद दिला नाही तोपर्यंत संन्यास घेतला नाही. म्हणून आशीर्वादाची काय, तो कसाही का असेना, त्यांचा आशीर्वाद जर मिळाला उतर येणं खरे बाबा नाही. अगोदर आणि त्यांचं वर्णन करून सांगतात. वस्तुनिर्देश रूप मंगल. जय जय आचार्य. आचार्य म्हणजे स्वयंपाक करण्यामध्ये तरबेज आहे. त्याला आचार्य नाही म्हणत, आचार्य म्हणतात. आचार्य पदवी भलत्यालाच लागत नाही. आचार्यासारखे गुण असावे लागत असतात. म्हणून भीष्माला भीष्माचार्य म्हणायचे. काय म्हणायचे? द्रोणाला द्रोणाचार्य म्हणायचे. असे काय, कारण तसे सगळे गुण त्यांच्या ठिकाणी होते. त्या गुणाच्यामुळे ते या पदाला काय झालं, प्राप्त झाले. मुळे आचार्यपद ठेवलेलं आहे. काल आपलं होऊन गेलं की सगळ्या शास्त्रामध्ये निपुण, त्याला क्षत्रिय असं म्हणतात. पुढे नुसतं क्षत्रियावर काम बघतं का ब्रह्मनिष्ठ असावं लागतं. नुसतेच आपल्या पदार्थाचे नाव कानावर आले, जेवायचा पत्ता नाही. कोणीतरी संन्यासीला एकाकडे भिक्षा मागण्याकरता म्हणलं, संन्यासी बा या आमच्याकडे. म्हणलं भिक्षा कशाला, जेवणच करून जा. काय करून जा? आला विचार आपला संन्यासी, नोकऱ्याला बोलावला. हे म्हणलं संन्यासी महाराज आपल्याकडे जेवण करणार आहे, पाठ मांड काही घडलं. म्हणलं का पाठ? आण म्हणलं आपलं वाढून. आणलं का वाढून? काय पदार्थ आहे? श्री बालाजीचा भेद. संन्यासी उभाच्या उभा. संन्यासी महाराज झाला का जेवण? हा म्हणाला. चालू का? बोलाचाची कडी काय उपयोग आहे? परोक्षाने काम होत असते. इथे अन्न कुठं गेलं पाहिजे? जसं बाबून कुठं काम मागते का? नाही तर मग आपल्या पानावर बसल्याने उठावं. कारण अपरोक्ष झालं पाहिजे. त्याला म्हणायचं क्षत्रिय, नाही का? तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्न. म्हणतो आचार्य पदाला काय आहे बघ, योग्य आहे. केवळ आचार्य पदालाच काम भागत नाही, ब्रह्मनिष्ठ असावं लागतं. श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम समित्पाने सदुरेन शब्दै परेच निष्णादम ब्रह्मण्यपशमाश्रयम. असं बरोबर सर्व याच्यामध्ये निष्णात असावं. म्हणून श्री गुरुंनी विठ्ठलाचं जो वर्णन करते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुम्ही आचार्य जय जय. तुमचा काय असो आहे काय? एखाद्या चोराने म्हटलं माझा जय जयकार करा, कोणी म्हटलं, एखादा माणूस म्हणजे जय जय करायचे आधी 2-4 थोप काढत हाकडून देईल. काय देईल? तो जय जय करायला योग्य आहे का मार खाण्याला योग्य आहे? मग ते चोरी कबूल करत नाही तोपर्यंत पोलीस लोक तोंडावरून हात फिरवतात का? मग काय करतात?
जोपर्यंत हो म्हणत नाही तोपर्यंत काय करतात, आणि हो म्हटल्यावर सोडून देतात की जेलमध्ये जेलमध्ये टाकतात. तरी बहादराचा असतो बघा, आज जरी जेलमधून सुटून आला तरी पुन्हा 15 दिवसाने पुन्हा जेलमध्ये कोट घ्या नाही, कालचा कोट घ्या. अलीकडे असंच लोकांचा भरणा जास्त आहे बघा. सगळ्या जेल भरून गेलेले आहे. काय गेलेले आहे? मनुष्य देहामध्ये आल्यानंतर जेलमध्ये जाणं हे मनुष्य या पदाला लाजिरवाण आहे. काय आहे? असं आहे. जसाच्या सोहळ्याच्या वेळेला बघा तुम्ही, लाखो लोक ज्ञानोबाराच्या नावाचं काय करतात, तो भरायचा. आता आहे ना की 350 वर्षाचा ज्ञानेश्वर महाराज भंडारा डोंगराच्या पातळीखाली पायथ्याशी फार मोठा उत्सव आहे. पताका असतं कितीतरी, बैलजोड्याचंही. गेल्या वर्षी झालं ना 100 विनेकरी होती. किती कमी सांगितलं. पताका सगळं मोठा सत्ता झाला ना. याही वर्षी आहे ना आता मागच्या, याला म्हणतात कीर्ती. नाही तर या वर्षी आपली थोडी कीर्ती होती आणि पुढच्या वर्षी फुकट कोणी विचारत कीर्ती. जबाबदारी चंद्र सूर्य, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत काय राहणार. तुम्ही कीर्तीला योग्य आहात. सगळ्या देवाचे देव आहात. देवादी देव बरवा, पांडुरंग पूर्तीचा ठेवा, समस्त सुरवर्या. देवपदी कोणालाही प्राप्त होत असते की सामर्थ्य असावं लागते. करतोम अकर्तुम अन्यथा ही शक्ती त्याच्यामध्ये असते. नुसतं नावाने दगड भरले, कशाने टाकल्यानंतर तरले का नावानेच तरले, शक्ती आहे त्याच्याकडे. समुद्र शरण आला. कोण म्हणलं तुम्ही जर या ठिकाणी हो तर भगवंताला लंकेला जायचं होतं ना. मध्यंतरी आडवा कोणाला? समुद्र. मग समुद्रात म्हणलं चुकून टाकू, याला काय करू. शरद समुद्रात श्रीरामचंद्रला प्रभूला शरण गेला. काय गेला आणि सांगितलं की तुम्ही जरा समुद्र सुकून टाकला, त्याच्यामध्ये अनंत जीव आहे. किती मरतील ना सगळे फुकट. त्याने जगायचं कसं मग? म्हणजे मग असं करा, शरण आला म्हणजे समुद्र काय करू नका. म्हणजे नावात अशी शक्ती आहे की दगड काय होती, मग नावाने दगड धरले. तारी ऐसे पडे उदकावर ते. एक एक दगड केवढा होता, एवढा का? मग एक एक दगड केवढा? हिमालयापेक्षा मोठा. केवढा? तरी सुद्धा काय होत असेल, तरच असे. ही नावात शक्ती आहे. करतो अकर्तो, पुढे अन्यथा करतो. मग देवपदाला काय ते दगड कुठं चालत असते का? हातपाय आहे का दगडाला? चाल गेली त्याला म्हणायचं. मग ज्ञानेश्वर महाराज देव या पदाला काय आहे? मग ज्ञानेश्वर महाराजांना घडवलं कोणी? म्हणे ज्ञानेश्वर. म्हणून ते सांगतात आमचे गुरुजी कसे आहे. समाजसर सुरवर्या, प्रज्ञा प्रभात सूर्य. माणसाचे परिवर्तन होत असताना ते परिवर्तन विद्येने ज्ञानाने होत असे, काही कालाने होत असे. मनुष्य वाढण्याकरता जन्माला ज्यावेळेला आला त्यावेळेला वीज भरत होता. किती होता? आता किती झाला? माझा
त्याची जी शरीराची मर्यादा आहे त्या मर्यादेपर्यंत शरीर काय होते, वाढते. तुमची इच्छा असंच मग शरीर वाढलं, त्याच्यामध्ये बुद्धी आहे, तिचा विकास व्हावा लागतो. कोणाचा? बुद्धीचा विकास म्हणजे कोणता? ज्ञानाने होता. सगळा अंधार आहे बरं का. जोपर्यंत सूर्य उगवत नाही तोपर्यंत अंधार जात. कोण उगवला पाहिजे? उगवायच्या अगोदर काय होत असते? सूर्य अजून उगवलेला नाही, मग कोणती अवस्था असते? आपलं प्रभात. उगवला का अजून? फक्त लाली दिसते. काय दिसते? याला म्हणायचं प्रभात. मग प्रभात नाही करे. सूर्य उगवला, प्रभात झाली, पूर्व दिशा खुलली. कोणत्या दिशेला उगवतो? ज्या दिशेला सूर्य उगवेल त्या दिशेला काय म्हणायचं? पूर्व दिशा. त्याला प्रभात म्हणतात. हा झाला दृष्टांत. सिद्धांतामध्ये आपली बुद्धी आहे, तिच्या ठिकाणी प्रभात व्हावं लागतं. कोणाच्यामुळे? सूर्यच नाही उगवला तर प्रभात झाली. तसंच श्री गुरूच्या द्वारा काय व्हावं लागतं? ज्ञान. मग त्या ज्ञानामुळे बुद्धीमध्ये प्रकाश पडतो. म्हणून ज्ञान होण्याचं केंद्र कोणतं आहे? व्यवसायात्मिका ईश्वरा वाचवणी काय ते एकाची बुद्धी पाहिजे. एरथे दोनमध्ये ईश्वरविषयक बुद्धी. कोणती? आपली बुद्धी आहे पण ती विषयविषयक आहे. त्याला प्रज्ञा प्रभात म्हणत असतात. कोणाच्या द्वारा होतं जे ज्ञान? म्हणून तुम्ही कोण आहात? नाही सांगता येत. प्रज्ञा प्रभात ज्ञानरूपी सूर्य आहेत. आणि तुमच्या या ज्ञानामुळे बुद्धीमध्ये ज्ञानाचा काय होतो? प्रकाश होतो. पुढे सुखोदया. हे पहा, जोपर्यंत अंधार आहे तोपर्यंत दुःखाला काही कमी नाही. अनेकदा सूर्य उगवला म्हणजे सगळे मार्ग आपापली लोक कामात. लोकचेष्टा समजता 9व्या अध्यायामध्ये आहे ना. निमित्त मात्र काय? सविता. अंधाऱ्या रात्रीमध्ये सांगितलं की सूर्य नाही ना, मग झोपा. काय करा? रात्र कशा करता असते? सूर्य उगवला म्हणजे आहे का? सूर्य उगवला आहे त्याचा फायदा न करताना खुशाल झोपा काढतो. सूर्य म्हणतो अनेक प्रकाश तुम्हाला काय झोपा काढण्याकरता दिला का? मग त्याच्याकरता ईश्वर विषय कर्म करणे. कोणते? झोपा काढणे. मग झोपा कशा करता? रात्र दिली आहे, रात्री काय करा? झोपा काढा. पण दिवसा काय करून घ्या. सूर्य कशा करता उपयोग होतो? आत्मज्ञान प्राप्त करू. जगाला आत्मज्ञान प्राप्त व्हावं, सुखाने आनंदात जगता यावं म्हणून ईश्वराने सूर्याची योजना केली. कुणाची? आणि त्याला सांगितलं म्हणलं पाहिजे एका ठिकाणी तर प्रकाश नाही द्यायचा, सगळ्या जगाला प्रकाश दिला पाहिजे. म्या चालविल्या, म्या हलविल्या जो जगात आहे. मग सूर्य एका ठिकाणी राहतो का सगळ्या जगाला प्रकाश देतो? म्हणजे ईश्वराच्या लीलेमध्ये जे काही कार्य आहे ते एका करता नाही, मग कोणा करता आहे? हे बा, मेघ एका गावाला पाणी देतो का? सगळ्या जगाला काय देतो? कोणाची सत्ता आहे? ईश्वराची सत्ता आहे. पण लोक ईश्वराला काय झालंय? विसरले ना.
अलीकडचा काळ काय आहे, ईश्वर काय करीत नाही. मला ईश्वर कोण आहे तुम्हाला येईल काही 16व्या अध्यायामध्ये आसुरी संपत्तीचे लोक ईश्वर काय करीत नाही, मानत नाही. मी देतो असे लोकांचा. एखादे काही फळं आणले आपण दुसऱ्या माणसाला देतो, अभिमान असतो त्याला, मी कोणाला काय दिले आहे करे. पण ज्याने फळं निर्माण केले त्याला विसरून जातं. याने फळं दिले का निर्माण केले, फक्त काय केले, फळं कोणा दिले, झाडाने. अरे झाडाला फळच नसते, तुम्ही काय दिले मुळात कोणी दिले. आणि झाडाला सुद्धा फळं आणण्याचं कार्य कोणी केलं, ईश्वर काय केलं पाहिजे. नाहीतर ईश्वराच्या मनात आलं तर एखादं वर्ष असं असते का आंब्याला मोहरच येत नाही, एखाद्या वर्षी पानं कमी मोहर. हे कोणाची लीला आहे. ईश्वराला विचारून नका यावर्षी तुम्ही आंब्याला फळं मोहर नाही दिलं का बरं. म्हणलं तुम्हाला काय नाही, तुम्ही खुशाल बरं का, आंबे सोडून देतो तर मांस खात बसतो. तुम्ही फळं देण्याचं तुम्ही काय नाही. मला सुद्धा एक फळ अर्पण करीत नाही. शहाणे माणसं असतात, ईश्वराला फळं काय करता. कारण आहे ना पत्रम पुष्पम सुखाचा उदय होत असतो. जय जय सर्व विषया सोहम भाव सुहावया नाना लोक हे लावया. सगळ्या विश्रांतीचं स्थान जर कोणतं असेल सद्गुरू आहे. मग सद्गुरूच्या घरी जायचं आणि बसून राहायचं, झोपा काढायचं, याला विचार. ज्या ज्ञानाच्या योगाने जीवाला विश्रांती. संसार म्हटल्यानंतर आपल्याला कळत नाही. संसार सिंधू उल्लंघे उल्लंघित संसार सिंधू रात्रंदिवस काम क्रोध लोभ शुनी मग कवना विसरणार जाऊ. हे दुःख कोण, काम क्रोध लोभ शुनी चहूकडे ते इंगळी असते म्हणतात, असं म्हणतात. त्या ती जर चावली ना माणूस मारतो असं म्हणतात. सात याची असते असं म्हणतात. शेळीला जरी चावली तरी का शेळी होते, तिचं विषच उतरत नाही, त्याला इंगळी असं म्हणतात. मग संसारमध्ये चहूकडे विश्रांती नाही कुठे. संसारामध्ये कुठं विश्रांती मिळत असते का. एखाद्या माणसाला गरिबीचं दुःख नाही, कोणतं रोगाचं दुःख आहे याची वाट काय. एखाद्या रोगाचं दुःख असेल त्या माणसाला श्रीमंती पाहिल्यानंतर वाटते आगपेटीची काडी लावायची, काय करू टाकायचं. एवढा मोठा पैसा कमवला पण माझ्या दुःखाची निवृत्ती करू शकत आहे. पैशानं कुठं दुःखाची निवृत्ती होत असते काय. उलट दुःख वाढते. काय वाढते, हे संसाराचं उलटं काही नाही बा. सगळ्या दुःखाची निवृत्ती करण्याकरता तरच माणसाला विश्रांती मिळते, त्याला मोक्ष मिळायचा. काय मिळायचं, जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत जीवाला कधीच शांती प्राप्त होऊ शकत नाही. अशांतस्य कुतच सुखम भगवान म्हणतात. भलत्या ठिकाणी आणखी विश्रांती घेण्याकरता प्रयत्न केला तर विश्रांतीच्या ऐवजी काय वाढते, दुःख वाढत असते. मग विश्रांती पाहिजे आहे का, मग तुम्हाला येतं त्याच्या पुढे पंचदशीचं प्रकरण येणार आहे. त्याच्यामध्ये तमेव विजित्वा तुती मृत्यू येते नान्य पंथा विद्युती आहे. जीवाला सर्वात दुःखाची जाणीव कोणती असेल ते मृत्यूची असते.
3 प्रकारचे मृत्यू त्याच्या पाठीमागे लागले. ते विमान कोसळलं. कोणता नाश? आश्रय नाश. विमानच कोसळले. ज्या विमानात बसलेलं ते भूकंप. कोणता नाश? आश्रय नाश. हे मोठ्या मोठ्या बिल्डिंगा काय होतात मागे झाला होता बघ. अजूनही ते सावरलेले नाही. म्हणून एक पहिला कोणता नाश आहे? स्वभाव नाश. परता नाश. परता नाश म्हणजे तुम्ही चालले पाठीमागून धडक दिली तर राम बरोबर आहे. मग ते का पैशाने भरून निघत असते का? तेव्हा एक बरं जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख मला विश्रांतीचं स्थान एकच आहे, संतांकडून मिळणारं ज्ञान. आणि त्याच्यामुळे जीवाला काय होतंय? नामा म्हणे देवा चला तया ठाया. संतांचे घर विश्रांतीचे माहेर असं म्हटलेलं आहे. जीवाला विश्रांती प्राप्त होण्याकरता ज्ञानाची आवश्यकता आहे. ते ज्ञान कोणाच्यामुळे मिळते? संतांच्यामुळे. मग खरी विश्रांती काय होते? सर्व विषाव्या आणि सोहम भाव सोहावया नाना लोक येलावया समुद्राचं. सोहम भाव सोहावया म्हणजे हे बघा, आपल्या ज्याच्याकरता ज्ञान आपल्याला प्राप्त झालेला आहे त्याचा आपल्याला विसर पडलेला आहे. म्हणून पुन्हा आणखी त्याला आपल्या पूर्वपदावरती आणण्याकरता जीवदशा प्राप्त झाली ना आपल्याला. जीवदशा कशामुळे प्राप्त झाली? ते तर अज्ञान एक रूढे त्याने कोम विकल्प मांडले. मग ते विवरवणे की जे फळे आपल्या स्वरूपाचं आपल्याला ज्ञान नसल्यामुळे कोणालाही मी म्हणतो काय म्हणतो आपला एक ग्रस्त रात्रीची वेळ मध्यरात्रीची वेळ सगळ्या खोल्या आपल्या सगळ्या 10-5 खोल्या होत्या. लघवीकडे उतरवत आणि मध्यरात्रीची वेळ अमावस्येची रात्र कोणती गडद अंधार. मध्यरात्री त्याला काय लागली? लघवीला गेला. त्याचं 10-12 खोल्या होत्या. आणि आपली खोली आहे असं जाऊन भलतेच्याच खोलीत शिरायच्या. त्याने ढकलून दिलं म्हणजे दुसऱ्या खोलीत जायचं. दुसऱ्या खोलीत गेला तोही ढकलून द्यायचा त्याला. लाचा खात तरी खोलीपर्यंत जाऊ शकला. त्याप्रमाणे माझीच खोली आहे काय म्हणायचं, पण माझी होती का दुसऱ्याची? दुसऱ्याने खोली दिली की लाच दिली. त्याप्रमाणे आला का स्वतःच्या खोलीला काय झाला? विसरला. त्याप्रमाणे आपल्या स्वरूपाला आपण काय झालं? अनुभवणे. सगळ्या दुःख आपल्याला काय करावं लागतं? हे बघा, रोगाचं दुःख, कोणा कशाचं दुःख, कोणा कशाचं दुःख. त्या दुःखाचे अनेक प्रकार आहे नाही का नाही? लग्न झालेलं आहे, एकमेकाची काय होत नाही, पटत नाही. बा काही कमी जास्त झाले तर बाई म्हणते घटस्फोट घेऊ का? लागवाली गाडी असणार जावे त्याच्या वंश. पोराला पुष्कळ शिकवा, असं करा तसं करा. फुकट काय होत नाही, विचारत नाही. अलीकडच्या काला येत असवाई आहे का नाही? उलट लोकांपेक्षा पोराचंच दुःख काय असते जास्त. शिकवायला टाकला काही नाही. एकाच वर्गामध्ये 5 वर्ष झाले. वरचा कोणता का बापाची त्या पुष्कळ पोरगा नापास झाला. बाप विचारतो म्हटलं नापास होण्याचं कारण काय? तुला काय पैसा पाठवला नाही का? तुझी व्यवस्था केली नाही का? तर म्हणलं 500 रुपयाची मनी ऑर्डर पाठवा. आम्ही 5000ची पाठवत होतो. किती? मग एवढ्या सुविधा असताना तो नापास झाला कसा? तो म्हणतो बाबा आपलं गाव खेडेगाव,
तिथं सिनेमाची काय नाही. पुण्यासारख्या ठिकाणी सिनेमाची काय टाकीज आहे. म्हणलं इथं 15 टाकीज आहे. किती? म्हणलं 5 टाकीजमध्ये सिनेमा पाहिला, अजून 10 शिल्लक राहिले. मग बाप म्हणत होतो, तुला काय सिनेमा पाहायला ठेवलं होता? कर्तव्याला काय झाला विचारलं. कर्तव्य काय समजा. मग अशा पोराचा बापाला आनंद होत असतं का दुःख होते? नाही तर मुलगा चांगला निघाला तर वा म्हणलं, आमचा मुलगा 4 वर्ष शिकल्यानंतर पंडिताला लाजवतो. हे सगळा दुःखाचा बाजार आहे. कशाचा? जाऊ द्या म्हणून हा तरुण दिवस आहे. सगळ्याची वाटते पण मुलाचीच काय होत नाही. हे मानसिक दुःख म्हणतात. कोणतं? शारीरिक दुःख. दुसरं कोणतं? हे पाय एखादा डायबिटीज झाला, शारीरिक दुःख. कोणतं? तो बराच होत नाही. कोणतं दुःख? मानसिक दुःख. असे दोन्ही प्रकार. जाऊ द्या. कशा करता हे सगळं सर्व विसावे आहे. मग विश्रांती पाहिजे असेल, त्या विश्रांतीचं ठिकाण कोणतं आहे? मग संत स्वभाव स्वभावया आपल्या स्वस्वरूपावरती पुन्हा प्राप्त करून देणे. मूळ जीव जो आहे तो किम स्वरूप आहे. ते मदलाचा वाचा तुम्ही त्याच्यामध्ये सुंदर असं वर्णन केलं आहे. जीव झाल्यानंतर जीवाच्या बाबतीत काय? येताची कर्म जाड तुझी मान आणि आकान तुझ्या नळे स्मरे त्या हरीला. विचित्र प्रकार असतात. म्हणून स्वभाव स्वभावया मूळचा हा काय ते हसता मला काय ना मनुष्य न देव यक्ष न ब्रह्म न ब्रह्मचारी न कुरी मनस्ता निजबोधर स्वरूपा. मी कोणत्या बुधावरती मी कधी मरत नाही, मी जन्माला येत नाही. आनंद स्वरूप याला म्हणत असतात. खऱ्या स्वरूपाला पहा. मग या धनाला कोण विचारते? या धनामुळे श्रीमंत समजतो का स्वरूपामुळे? धन काय आज आहे आणि उद्या आहे. बरं ते कायमचं राहणार. त्याचे 15 आणणार तू त्याच्या पाठीमागे. किती? सरकारने रस्ता काढला, तुमच्या शेतातून गेला तर काही करू शकत नाही. कारण ती राजसत्ता आहे. कोणती सत्ता? तिला अडवू शकतो का? त्या सराबाबूचा मठ सगळा पाडून टाकला. इथून काय गेला? मग आपली सत्ता आहे का राजाची सत्ता आहे? या शरीरावर तरी सत्ता कोणाची आहे? केला ना तुमच्या 5 प्रकार सांगितले ना. काळाची सत्ता आहे. कोणाची आहे का तुमच्या? जीवाची तरी सत्ता आहे का त्याच्यावर? शेवटी कोणाची? ब्रह्मदेवावरील सत्ता कोणाची आहे? कारण ब्रह्मदेव सुद्धा कायमचा राहू शकतो का? आयुष्य संपलं की संपलं. म्हणून आपल्या भावाला प्राप्त करणे. नाना लोक हे लावाय समुदाय त्यांच्या ह्याच्याकरता उपमा देऊन सांगतात. शेवटी उपम्याचं शेवटचं स्थान म्हणजे कोणतं? का म्हणलं याच्या ठिकाणी ज्ञान किती आहे? विवेक सागरा. सागरामधलं समुद्रातलं पाणी किती आहे मोजून काढता येतं का? केवढा समुद्र आहे सांगता येते का? किती पाणी आहे सांगता येते का? ते का उजनी धरण आहे का? सांगा. उजनी धरण इंद्रायणीला पूर आला तर धरण भरते, आणि पूर नाही आला तर धरण काय होते? पाऊस पडला तर म्हटलं समुद्र भरतो, नाही पडला तर किती पाणी आहे, किती खोल आहे. एक तासी अमेरिकेला जायचं असलं म्हणजे 21 तास विमान जात असते. कुठून? समुद्रावर. आणि तासी बरं का 700-800 याने वेगाने जातात. केवढा समुद्र आहे. जीवाला कळते का ब्रह्मस्वरूप केवढा आहे? बरं
अशा ब्रह्मस्वरूपाला तो प्राप्त होतो. तर मी ऐकलं की दृष्टी आपल्या सिद्धांताकरता चांगलं आहे. गोष्ट ऐकलेली आहे की तरी पण सिद्धांताला योग्य आहे. एक उंदराचं बीळ होतं आणि बेटकुळीत समुद्रात राहते, तिची पिलं होती. आणि इकडे वाळवंटात एक बीळ, त्याच्यात उंदराची पिलं. ती उंदराची पिलं बाहेर आली, इकडून समुद्रातून कोणाची पिलं आली, त्या दोघांची काय पडली. मग ते उंदराची पिलं विचारायला लागले. म्हटलं का रे तुम्ही समुद्रामध्ये राहता, समुद्र केवढा आहे? तर म्हणलं आम्हाला काय माहिती, राहतो बरं आम्हाला माहिती आहे. किती खोल आहे? म्हणलं आम्हाला काय माहिती, किती लांब आहे? मग त्या उंदराचं पिलू म्हणायला लागलं. म्हटलं माझ्या शेपटी इतका लांब आहे का? कुठे उंदराची शेपटी आणि कुठे समुद्र. तसं जीव आहे. त्या उंदराच्या पिलाला समुद्र कळू शकतो का? तसं परमात्मा केवढा आहे. कौन पाके तुला आणि कौनाच्या केला या निवृत्ती करता बोला कर नमे विदुस्वर गणा आमाधीरे देवाना. लहान मुलाला कुठं आपल्या आईचं वय कळत असते का? तसा परमात्मा केवढा आहे, जीवाला काय समज आहे. ऐका रे, मग जाऊ द्या. त्याची केवढी सत्ता आहे. ज्याच्या उघड जाप करणाऱ्यामध्ये अनंत ब्रह्मांड काय होतात. आणि कुठं दाखवलं भगवंताने अर्जुनाला 11व्या अध्यायामध्ये. मग त्याच्यामध्ये पश्चिमे पार्थ रूपाने एक रूप अनेक रूप, एका केसावरती अनंत ब्रह्मांड होते. ऐका रे, किती केसावरती किती ब्रह्मांड. आणि विराट सर्पला केस किती, मग ब्रह्मांड किती. म्हणून या क्षण जावे सर्व भावे नाना लोक हे लावे असं म्हणायचं. सगळे विशेषणं देऊन निवृत्तीनाथाचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज करतात. नमना फार गोड आहे का? ऐके का अर्थबंधू निरंतर कारुण्य सिंधू विशुद्ध विद्यावधू वल्लभ आहे. ऐके का अर्थबंधू. अर्थबंधू म्हणजे दुःखाने पीडित असलेले लोक. ऐकले याला अर्थ म्हणजे दुःखाने होणार. अर्थभक्तसुद्धा आहे. दुःख निवृत्ती करता ईश्वराची प्रार्थना करतो, त्याला अर्थभक्त म्हणायचं. બધા लोक संसार म्हटल्यानंतर कशाने पीडित आहे. काय करे झोपडपट्टीवाल्याची बघा की त्यांना राहायला कुठे नाही. आहे का तुला स्वतःचं घर आहे का काय आहे? मला अर्थ म्हटला दुसऱ्याच्या घरामध्ये राहणं याच्यासारखं काय नाही. दुःख नाही. उद्या जाणी जर सांगितलं की तुम्ही आमचं घर काय करून द्या, खाली करून द्या. नाही खाली केलं तर सगळं सामान काढून काय करतो, फेकून द्यायचं. त्याला अर्थबंध होणार. असा मनुष्य नाही की जो सुखी म्हणून होते. मग या सर्वांचा दुःख निवृत्त कशाने होऊ शकेल? ही शक्ती कोणात आहे सांगता. किंबहुना सर्व सुखी सगळ्या जगाला प्रकाश पुरवण्याचं कार्य दिव्यात आहे का? मग कोणात आहे? सूर्यात आहे. सूर्यच सर्व जगाला काय देऊ शकतो? मग सगळ्या जगाला आनंद देण्याची शक्ती संतात आहे. आनंदाचे आवारू आहे काय? म्हणून आनंद देण्याची शक्ती संत, त्याला अर्थबंध होतं म्हणा. ऐके का अर्थबंध. म्हणून शेतकरी निवृत्तीला ते कोण आहे? अर्थ म्हणजे पीडित लोकांची दुःखाने झाली आहे. निरंतर कारुण्य सिंधू. ईश्वराचा अवतार तरी कशा करता होत असतो? इथे उपकारासाठी नाले घरचे आहे. पुढचं आहे असत्य वचन नाही दे तो का म्हणे काय वाव पोटी
मथुरावाणी आणि तुका हे मधुरावाणी आहे कोणती. मग त्यातनं पोट केवढं सामान्य आहे का? समुद्रामध्ये सगळ्या नद्या काय होऊन जातात. मग त्याप्रमाणे मोठं पोट असावं लागतं ना. मग आता हे 400 विद्यार्थी असतात, हाकलून द्यायचे असते का? त्याला शिकवायचं असतं. काय करायचं. आर्धबंधू म्हणतात, निरंतर कारुण्य छंद. त्यांच्या अंतःकरणामध्ये दया असते. दयेचे समुद्र असतात. देश दया करण्याचे पत्र असे तो का म्हणे सांगू किती. त्याला निरंतर कारुण्य सिंधू असं म्हणत. विशद विद्या वधू वल्लभाचे. विशद विद्या ही जी विद्या आहे ना, तिला स्पष्ट करून सांगते. तिचे कोण आहे ते वधू वरणारे आहात. विद्येचं आणि 2 शब्द असतात ना, एक वर आणि दुसरं कोण. मग या विद्येची वधू वरात. वरात म्हणजे श्रेष्ठ आहात. हे विद्या दान करण्याकरता मग कोणती विद्या घ्यायची. ब्रह्मविद्या. संतांच्या जवळ जी विद्या असते ती विद्या म्हणजे ब्रह्मविद्येने संपन्न असतात. नाही का. वाहिली बुधानी तुका म्हणे वेदवाणी. वेदामध्ये जी बुद्धी आहे ना, ती ज्ञान सगळं वेदा. म्हणून त्यांची कृपा जर झाली तर काय होत असते. रेड्याला जिथं आणखी ते ज्ञान देऊन काय करू शकतात. सगळ्यामध्ये निरुबुद्ध प्राणी म्हणजे कोणता. तर शेतकऱ्याला गाय होती, पण म्हैशी होती. म्हैशीला होतं वगारू आणि गाईला होतं वासरू. मग थोडी मध पाहायची म्हणून त्याने लांब नेले शेतकऱ्याने. 1 किलोमीटर नेल्यानंतर ते वासरू दिलं सोडून. वगारू काय दिलं. ते वासरू होतं ना गाईचं, ते बरोबर मालकाच्या घरी आलं बघा. आणि जिथं त्याला बांधते ना त्या खुंट्यावरती जाऊन काय राहिलं. आणि म्हशीचं वगारू आहे ना, हे 4 महिने झाल्यावर कुठं गेलं. काही कळेल ना. आता निर्बुद्ध रेड्या करून काय बोलवला. मग ज्ञानाशिवाय निरंतर कारुण्य. किती ज्ञान आहे याचा पत्ता लागू शकत नाही. निदान सजीवाच्या तरी मुखातून काय बोलवला. रेडा निर्जीव आहे का सजीव आहे. भिंत निर्जीवाला कुठं ज्ञान असते का. काही का असं रेड्याला काय आहे. दगडाला कुठं ज्ञान असते का. तरी त्यांना सांगितलं की चला. चालू गेली. आपल्याला पेट्रोल भरून सुद्धा कार हालत नाही. याला म्हणतात निरंतर कारुण्य. आणखी पुन्हा बराचसा विचार आहे. काय करू. अधिक चांगले ना, मला फार सुंदर आहे.